आज इथे दुर्दैवी घटना घडलेली आहे। मी नव्हते पण निलेश आणि प्रशांतने सांगितलं की या रिक्षावर एक झाड हा पडलेला आणि त्याच्यात 3 पॅसेंजर म्हणजे ड्रायव्हर आणि 2 लेडीज आणि 1 जेंट्स होते। तर ते 2 माणसं दगावलेली आहेत आणि रिक्षा चालक हा खूप गंभीररीत्या जखमी आहेत आणि त्यांना इथे रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेले आहे। आता त्यांची परिस्थिती कशी आहे ही मी जाणून घ्यायचा प्रयत्न करेन। घटनास्थळी काय सांगूया? मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुरू होतं, पाऊस पडत होता आणि त्या वादळ वाऱ्यामध्ये इथे एक चिंचपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक जुनं झाड, जे कमसे कम 100-1 वर्षापूर्वीचं झाड, ते रिक्षा ऑटोच्या वरती कोसळलं। त्याच्यामध्ये एक महिला, त्याचप्रमाणे रिक्षाचालक आणि अजून एक पॅसेंजर असे 3 लोक गंभीररित्या त्यांचं या ठिकाणी अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये जी महिला आहे तिचे थोडेसे श्वास चालू होते आणि त्याचप्रमाणे अजून एक पॅसेंजर आहे त्याचे पण श्वास चालू होते, पण एक जागीच मृत्यू झालेला आहे। एक पॅसेंजर, रिक्षा चालक जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे। त्यामुळे या घटनेमुळे आमच्या कल्याणपूर्वमध्ये शोक पसरलेला आहे। मी जे या अपघातामध्ये मृत्यू पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, त्याचप्रमाणे त्यांच्या परिवाराला ईश्वर शक्ती देवा अशा प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये संध्याकाळी 9:30च्या सुमारास फार जोरात वारा येऊन सुटला। त्यामुळे ड प्रभागामध्ये विजयनगर एरियामध्ये एक भलं मोठं गुलमोहराचं झाड या वाराधूनमुळे पडलं आणि हे एका चालत्या रिक्षावर पडलं। यामुळे रिक्षाचालक आणि 2 प्रवासी हे गंभीररित्या जखमी झाले। त्यांना तात्काळ बाय रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये पाचारण करण्यात आलं आणि तिथे आमच्या कॅज्युअल्टी टीमने बघितल्यानंतर त्यांना ब्रॉड डेड कन्फर्म केलेलं आहे। अजून ती प्राथमिक माहिती अजून यायची आहे, ती आल्यावर आमचं येस, तिघांचे ब्रॉड डेड कन्फर्म झालेलं आहे। किती महिला किती पुरुष? 1 महिला आणि 2 पुरुष होते। काय सांगाल या ठिकाणी काय कधीची घटना होती, किती जणांचा मृत्यू, काय नेमकं? आज 9:40 वाजता मी तिकडे जाऊ का? जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे चिंचपाडा रोडवर असलेले गुलमोहराचं झाड त्या ठिकाणी रिक्षावर पडलं आणि त्या रिक्षामध्ये असलेले 2 प्रवासी आणि 1 ड्रायव्हर असे तिघंही त्यामध्ये जखमी झाले। प्राथमिक असं दिसतं आहे की त्यामधले जे 2 प्रवासी होते त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि एक जो ड्रायव्हर आहे तो साधारण जास्ती सिरियस दिसलेला आहे। तर त्यांना उपचारासाठी आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये पाठवले।